वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे. एक तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस नीटची परीक्षा देतो त्यावेळेस सर्वांचं टार्गेट आपल्याला एम्समध्ये ॲडमिशन मिळावं असं असतं आणि त्यासाठीच हा सर्वात महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो मी या निमित्तानं तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. संपूर्ण भारत देशामध्ये एम्समध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस MBBSसाठी 2026साठी ऑल इंडिया रँक एक्सपेक्टेड किती असू शकतो या संदर्भात 2022 ते 25पर्यंतचा ट्रेंड राऊंड 1, 2, 3चा प्रेडिक्टेड रेंज संदर्भामध्ये आपण नीट UG 2026चा आपला जो काही अपेक्षित रँक किती आहे तो आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जवळपास 4 वर्षापासूनचं कट ऑफ अनालिसिस, राऊंड 1, 2, 3चं डाटा आणि प्रेडिक्टेड क्लोजिंग स्कोअर किती असू शकतो या संदर्भात आज आपण एक डाटा मांडण्याचा प्रयत्न करतोय. भारत देशामध्ये एकूण 4 कॅटेगरी आहेत: ओपन, OBC, EWS, SC आणि ST. ह्याच्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एम्सची संख्या एम्स दिल्ली, एम्स जोधपूर, भुवनेश्वर, ऋषिकेश, भोपाळ, रायपूर, एम्स नागपूर, भटिंडा, मंगलगिरी, एम्स कल्याणी, एम्स BB नगर, एम्स राजकोट, एम्स देवगढ़, एम्स गुवाहाटी, एम्स बिलासपूर, जम्मू, गोरखपूर, पटना, रायबरेली आणि मदुराई. एकूण 20 एम्स आहेत आणि या सर्वांसाठी ओपन कॅटेगरीसाठी हा जो रेंज दिलेला आहे ते आपल्याला ऑल इंडिया रँकची रेंज दिलेली आहे. OBC नॉन क्रिमिलेअर, EWS, SC आणि ST. बऱ्याच वेळा या ठिकाणी सर्वात मोठं जे टॉपचं कॉलेज आहे त्याला आपण एम्स दिल्ली म्हणतो आणि या ठिकाणी आपल्याला जो ओपनसाठीचा प्रेडिक्टेड जवळपास 51 ते 45 ते 55 पर्यंत ऑल इंडिया रँक असणारे सर्व विद्यार्थी, पहिले 50 विद्यार्थी देशातले आपल्याला एम्स दिल्ली या ठिकाणी जाताना आपण पाहिलेले आहेत. आपण याच्या संदर्भातला जो कट ऑफची रेंज आहे ते आपण पाहूया. एम्स दिल्लीमध्ये जवळपास 55 पर्यंत, OBCसाठी 230 पर्यंत, 240 पर्यंत, EWS 1200 पर्यंत, SC आणि 2100 पर्यंत, STसाठीचा एक्सपेक्टेड आपल्याला जो ऑल इंडिया रँक आहे. जोधपूरसाठी 600, 980, त्याचबरोबर इकडे 920 पर्यंत EWSसाठी आणि 5000च्या रेंजमध्ये SC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आला तर समजा मिळू शकतं आणि 9500पर्यंत आपल्याला एम्स जोधपूर मिळणार आहे. एम्स भुवनेश्वर, ऋषिकेश, भोपाळमध्ये 900 पर्यंत ओपन कॅटेगरी, 1400 पर्यंत आपल्याला OBCसाठी, 1260 पर्यंत, 7000 पर्यंत आणि 12500 पर्यंत ST कॅटेगरीसाठी भोपाळमध्ये. यामध्ये एम्स नागपूर हा महाराष्ट्रातील एक कॉलेज आहे. या ठिकाणी 1600 पर्यंत ओपनला ऑल इंडिया रँकला मिळू शकतंय असं रेंज आपण धरायला हरकत नाही. 2400 OBCसाठी आणि EWSसाठी 2700, SCसाठी 18000 आणि 26000च्या रेंजमध्ये असेल तर आपल्याला ST कॅटेगरीला एम्स नागपूर मिळू शकतं आहे. आपल्याला आणखी चांगलं कॉलेजमध्ये एक तर या ठिकाणी जोधपूर एक चांगलं कॉलेज आहे, भोपाळ आहे, भुवनेश्वर, ऋषिकेश, एम्स दिल्ली, आता नागपूर आहे, रायपूरसुद्धा आहे, मंगलगिरी, कल्याणी चांगलं कॉलेज आहे, गुवाहाटी आहे. या सर्व कॉलेजमध्ये हे सर्व रँकिंग वाईजच कॉलेजेस आपल्याला म्हणता येऊ शकतील. यानुसार आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो या संदर्भातला ऑल इंडिया रँक बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम्स मदुराईमध्ये जर समजा सर्वात कमीमध्ये पाहायला गेलं तर ओपनसाठी 4500पर्यंत जरी रँक असेल तरी समजा मदुराईमध्ये मिळणार आहे. सगळ्यात नवीन एम्स आहे. जम्मू आणि मदुराई या ठिकाणी थोडासा कमी कट ऑफ असतो. तर एम्स जम्मू या ठिकाणी सुद्धा 3900 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. तेच आपण OBCसाठी 6500 पर्यंत रँक असेल तरी सुद्धा मदुराईमध्ये मिळणार आहे. मदुराई हे कुठं आहे तर तामिळनाडूमधलं सगळ्यात नवीन एम्स झालेलं आहे. EWSसाठी 7200, 36000 पर्यंत SC कॅटेगरीला आणि 52000ला ST कॅटेगरीसाठी एम्स मदुराई या ठिकाणी आहे. आणखी एक नवीन एम्स येऊ घातलेलं आहे ते हरियाणामध्ये आहे, ते 21वा असेल.
पुण्यामध्ये सुद्धा एक एम्स येणार आहे, परंतु त्याच्याबद्दलचे डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन येईल तोपर्यंत आम्ही सांगू शकतो. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जर कट ऑफ पाहिजे असेल तर आपण सर्वजण यासाठी हा जो कट ऑफचा जो एक्सपेक्टेड कट ऑफचा ऑल इंडिया रँक आहे त्याच्यासाठी हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. याचबरोबर आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील कट ऑफच्या संदर्भामध्ये एक बुकलेट आम्ही पब्लिश केलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण फ्रिक्वेंटली आस्किंग क्वेश्चन्स या संदर्भामध्ये आम्ही पहिल्या 3 पेजेसमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन, नंतर MBBSसाठी गव्हर्मेंट, सेमी प्रायव्हेट, डीम्ड, MBBSच्या एम्स, जिपमर, AFMC, BHU, AMU, त्याचबरोबर अदर स्टेटमधल्या केरळ, ओपन स्टेट्स, त्याचबरोबर तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटका या सर्व ओपन स्टेटचे कट ऑफ यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर BMSसाठीचा महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि डीम्डचा, त्यानंतर BDSचा गव्हर्मेंट, प्रायव्हेट, डीम्ड या सर्वांचा कट ऑफ, BBSCचा संदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भातला सर्व कट ऑफ 6 कॉलेजमध्ये असणारा सर्व गोष्टीचा ह्याच्यामध्ये आम्ही वापर केलेला आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ BHMS कॉलेजेस, BPTH कॉलेजेस, स्टॅटिस्टिकल डाटा आणि काही महत्त्वाचे ह्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे बुकलेट आम्ही 450 रुपयाला तुमच्या डोरस्टेपपर्यंत देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे बुकलेट तुमच्या घरपोच मागवायचे त्यांना 450 रुपये किंमत, आम्ही 50 रुपये डिस्काउंट ठेवलं आहे. 400 रुपये आणि पोस्टेज 50 रुपये असं 450 पाठवलं तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये स्पीड पोस्टने तुमच्या घरपोच येऊ शकतं आहे. एम्सबद्दल ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचा रँक म्हणजे मार्क्स आपल्याला 650च्या वरती मार्क येऊ शकणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी सुविधा उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या या नंबरवरती संपर्क करू शकतात. 9421 066 225 आणि 95 11 79 13 10 या संदर्भात आपल्या पेड काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. एम्समधील सर्व कट ऑफच्या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.